मन धाव घे तुझ्या दारी, माऊली तू तू विठाई, ओठी नाव राहू दे, दिशा दाही घुमू दे, जय घोष आज होऊ दे माझी माऊली, आई महाकाली माझी माऊली, आई महाकाली माझी माऊली। नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। रत्नागिरी जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान आडिवरे गावातील श्री महाकाली मंदिर हे आपणा सर्वांना माहीतच आहे आणि या देवीचा पालखी सोहळा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। गेल्या वर्षी जी देवीची पालखी गेली होती ती देवीचं माहेरगाव म्हणून ओळखलं जाणाऱ्या व्यत्यय या गावी गेली होती आणि यावर्षी जी देवीची पालखी जाणार आहे ती मोगऱ्या गावातील चांदेल या स्थानावर। चांदेल हे असं स्थान आहे जिथं खूप मोठं जंगल आहे, प्राणी पक्षी यांचं वास्तव्य असलेल्या या निसर्गाच्या सानिध्यात श्री महाकाली देवीची पालखी जाणार आहे। महाकाली मंदिर पासून चांदेल हे स्थान 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा सगळा पालखी सोहळा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हे आहे आडिवरे गावातील श्री महाकाली देवीचं सुंदर असं मंदिर। आणि हे बघा, या ठिकाणी पालखीची सजावट सुरू आहे। पालखीचा दिवस ठरल्यापासून या भोई लोकांची तयारी सुरू असते आणि या ठिकाणी पालखीचे भोई लोक आपल्याला सजावट करताना दिसत आहेत। आणि हे बघा, या ठिकाणी पालखी सजवून झालेली आहे आणि देवस्थानचे गुरव मंडळी पालखीमध्ये देवीचे मुखवटे बसवताना दिसतात आपल्याला। आणि हे आहेत देवीचे मालदार। पालखीमध्ये एक बाजूला श्री नगरेश्वराचा मुखवटा असतो तर दुसऱ्या बाजूला श्री रवळनाथ, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती असे मुखवटे लावले जातात। नवसाला पावते हाकेला धावते, संकटी तारते आई माझी, नवसाला पावते हाकेला धावते, संकटी तारते आई माझी। पालखी पूर्ण सजवून झाली की देवीला स्वारी बाहेर काढण्याविषयी व पालखी सोहळा पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कौल घेतला जातो। त्यानंतर धुपारत दाखवून खोत गुरव मंडळी व इतर मंडळी एकत्र येऊन गुरव बऱ्याचे गाराणे घालतात व पालखी सोहळ्याला सुरुवात होते। जाऊन तो पुढे जाऊन दे।
नवसाला पावते हाकेला धावते संकटी तारते आई माझी नवसाला पावते हाकेला धावते संकटी तारते आई माझी. देवीची जी पालखी आहे त्या पूर्वीपासून ज्या पायवाटा आहेत त्याच वाटेने आणली जाते. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही. आज होऊ दे माझी माऊली जय घोष आज होऊ दे माझी माऊली आई महाकाली माझी माऊली आई महाकाली माझी माऊली. आता आपल्या श्री महाकाली देवीची पालखी मोगरे गावात आलेली आहे आणि या पालखीच्या बरोबर समोर जे दिसतंय ते भद्रकाली देवीचं मंदिर आहे. आणि येथून जवळजवळ चांदेल या जंगलात जाण्याचा रस्ता सुरू झालेला आहे. आणि हेच आहे ते चांदेल हे स्थान. चांदेल हे पवित्र स्थान हेच आहे. आणि आता थोड्याच वेळात इथे महाकाली देवीची पालखी येऊन पोहोचेल. या ठिकाणी 12ही महिने वाहणारे पाणी, खूप मोठी मोठी झाडं आणि खूप शांतता इथं फार अनुभवायला मिळते. आणि फायनली श्री महाकाली देवीची पालखी या चांदेल या पवित्र स्थानावर आलेली आहे. आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमली आहे. खूप मोठ्या प्रमाणात भाविक इथे आलेले आहेत. तब्बल 13 वर्षांनी या स्थानावर देवीची पालखी आली आहे. त्यामुळे हे स्थान बघण्यासाठी भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येत आहे. हृदयात आमच्या तू श्वासात आमच्या तू विश्वात साऱ्या तू तूच आमचा गुरु. हृदयात आमच्या तू श्वासात आमच्या तू विश्वात साऱ्या तू तूच आमचा गुरु. आणि या ठिकाणी देवीचे मुखवटे लावून पुन्हा पूजा केली जाते. त्यानंतर येथे देवीची पूजा झाली की मानाची ओटी भरली जाते. मनाप्रमाणे घराच्या एवढे शाळेचे झालेले मान्य करून हे करून केल्या आणि नंतर
जे जे कामाच्या म्हणते ती मग असं पण नव्यापर्यंत त्यांच्या घर कुठल्या मुलं सप्लाय लागून तसंच कुठे नोकरी चांगल्या वगैरे म्हणतील तसं बंद टाकून पैशाला 4 पैशामध्ये बंद टाकून धंदा व्यवसाय चांगला पैसे 4 पैशामध्ये बंद टाकून संरक्षण बरं पण हवी साखर करायचं. आता चांदेल या ठिकाणाहून देवीची स्वारी सडेमोगरे येथे आणली जाणार आहे. तिथे सर्व भाविक देवीची ओटी भरण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत आहेत. आणि देवीची पालखी सडेमोगरे येथे आलेली आहे. येथे आता सर्व भाविकांच्या देवीला ओट्या भरल्या जातील आणि त्यानंतर देवीची पालखी पुन्हा आडिवरीच्या दिशेने जाणार आहे. अपराध माझे तू घाल पोटी खण नारळानी भरतोटी डोळे भरून यारूप तुझे पाहू दे देवी तो चरणी माथा आशीर्वाद दे. जय घोष आज होऊ दे माझी माऊली, जय घोष आज होऊ दे माझी माऊली. तर मंडळी, अशा प्रकारे श्री महाकाली देवीची पालखी चांदेल या पवित्र स्थानावरून सडेमोगरे येथे आली आणि गावातील सर्व भाविकांच्या ओट्या भरून झाल्यावर पुन्हा आडिवरे मंदिराच्या दिशेने पालखी चालली आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला होता, परंतु तुम्हाला थोडक्यात हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना हा पालखी सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवता आला नाही त्यांना या व्हिडिओतून अनुभवता येईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा पालखी सोहळा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. विसरना पडावा तुझा मागणे हे माझे हेच आई. जन्मोजन्मी तुझे लेकरू होऊ दे सागराय वडी माया तुझी राहू दे. जय घोष आज होऊ दे माझी माऊली, जय घोष आज होऊ दे माझी माऊली. आई महाकाली माझी माऊली, आई महाकाली माझी माऊली.